मी तर म्हणतो ना, लोकांनी रिटायरमेंट होऊन गावीच राहायला पाहिजे, म्हणून तेव्हा गावं भरतील. आता कसं होतं आहे, लोक रिटायर झाल्यानंतर पण आपल्या घरीच फॅमिलीला ठेवतात मुंबईत, तंटे राजकारणावरून, आणि त्यामुळे गटतट झाले. आणि मग त्या काही जणांच्या खोल्या त्यात विकल्या गेल्या, काही जणांच्या जुन्या झाल्या म्हणून पडल्या. बदल हा होत असतो, म्हणजे तेव्हासुद्धा कसा कधी काहीतरी बदल होईल. फायदा कसला, आम्ही इथे राहायचा मोठं झालो आहे, आमचा जन्म इथेच झाला, त्याचा फायदा काय, आमचंच गाव आम्ही दाखवतो आहे. असं काही बाहेरून येऊन पाहुण्यासारखं काय दाखवत नाही. इथली ग्राउंड लेवलची परिस्थिती काय ती आम्हाला माहिती आहे फक्त, की काय असतं ते. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आलेलो आहे आम्ही गावी. इकडे आहे प्रज्ञू, हाय. आणि आम्ही आता आलेलो आहोत आमच्या बंदरामध्ये. पाठीमागे दिसतंय ना, हे आपलं गाव आहे, कोकणातल्या गावाकडचं मस्त असा परिसर. आणि आम्ही गावी आलो की तुम्हाला आपलं गाव दाखवत असतो. माझं गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड तालुक्यामध्ये आंबवली हे गाव. तर आंबवली आमच्या बाजूला पण आहे, म्हणजे दापोली तालुक्यात पण एक आंबवली येते. तर ही आंबवली आमची आहे ती मंडणगड तालुक्यातली आंबवली, एकच आंबवली आहे. आंबवली गावाने बाकीची पण नावं असतील. पण विषय हा होता की हा व्हिडिओचा उद्देश आहे की काय, बऱ्याच जणांना असं वाटतं, आम्हाला काही कमेंट्स पण आता गेल्या 7 वर्षापासून व्हिडिओ करतो आहे त्यामध्ये येत असतात. जेव्हा मी मुंबईचा व्हिडिओ करतो ना, की मुंबईत चाललो आहे, मुंबईला जायचा प्रवास, किंवा ह्या व्हिडिओवरती बऱ्याच जण असे काही कमेंट करत होते आता पण अगोदर, की दादा तुम्ही तुमच्या गावाला खूप छान आहे, सगळं छान आहे, तुम्ही मुंबईत का जाता. तर याच्यावरती थोडक्यात बोलूया, त्यासाठी आम्ही आलेलो तिकडे. आणि म्हटलं करूया एक छान एक व्हिडिओ. इकडे वर्षा पण आहे. तर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, 2026 वर्ष. हा व्हिडिओ तुम्हाला तेव्हाच येईल, आणि त्याच्यासाठी मग म्हटलं चला तुमच्यापर्यंत एक आपले विचार मांडूया. काय की 2026 वर्षात तर आपण नवीन नवीन गोष्टी करायचं ठरवलं आहे. टॉपिक हा असा आहे की कोकणात गावी सर्रास आता मंडळी कोण थांबत नाही. तर त्याची कारणं म्हणजे आता आम्ही हे जवळून बघितले खूप, म्हणजे जे काही मुंबईत मंडळी असतील ज्यांचं बालपण मुंबईत गेले त्यांना हा बदल दिसला नसेल तेवढा जो आम्ही बघितला आहे. कारण की आम्ही लहानाचा मोठा इथे झालो आहे. गेल्या 15 वर्षात 20 वर्षात जी कोकणातली गावं जी खाली झालीत त्याची काही कारणं वरच्यावर आहेत, त्या पण थोडक्यात बोलू. म्हणजे आम्ही जे जवळून बघितलीत. तर खरं म्हटलं तर कोकणातली मंडळी शहरात स्थलांतरित होणं ही काय पहिली गोष्ट नवीन नाही. म्हणजे खूप अगोदरपासून लोक ही मुंबईत होती कामाला, म्हणजे ती ॲज नोकरी करायसाठी होती फक्त, चाकरी नोकरी करायची कुठेतरी. आता त्या नोकरीचं स्वरूप वेगळं होतं. म्हणजे काही लोक त्यावेळेस भांडी घासायचं काम करायची, अगदी म्हणजे अशी एकदम बोलतात ना हेल्परची कामं करायची. खरं सत्य सांगतोय, आमच्या गावातली कामं सांगतोय अगदी. म्हणजे सोनार काम पण नंतर, त्याच्या अगोदर भांडी घासायची कामं करायची. खूप म्हणजे आपल्या आजोबा पंजोबांच्या वेळेस, म्हणजे मुंबईत कुठल्या तरी शेटकडे भांडी घासायचं काम करणं हे मुंबईतलं तेव्हा चांगलं काम वाटायचं. म्हणजे एकदम पण खालच्या दराचं नाही, ते पण चांगलेच वागणूक द्यायचे, त्यांना राहायला वगैरे जागा द्यायचे. अगदी त्यांना तू इथेच राहा, तुझ्या नावावर रूम कर, अशा प्रकारची ती वेळ होती. आणि लोकांनी तेव्हा काय त्यांच्या फॅमिली गावी असायच्या, म्हणजे सगळी फॅमिली अगदी त्यांची जॉईंट फॅमिली असायची, गावी असायचे. घरातले कर्ता पुरुष किंवा त्यांचा मुलगा मुंबईत कुठेतरी घरकाम करायचे, किंवा त्यातलं चांगलं काम असेल तर कपडा मार्केटला, कारण तेव्हा गिरण्या होत्या, हेल्परमधून कामाला असायचे, किंवा काही ना काही हेल्परच काम असायचं. काय असं कुठलं गव्हर्नमेंट सर्वंट वगैरे असा विषय आमच्या गावामध्ये नव्हता. आमच्या गावातले तुम्हाला सांगतोय. तर मग हळूहळू परिस्थिती बदलत गेली. आत्ताचा काळ म्हणजे तुम्हाला एक 50-60 वर्षानंतरचं पूर्ण बदललेलं आहे. त्या अगोदर 50-60 वर्षापूर्वी परिस्थिती पूर्ण वेगळी होती. म्हणजे लोक आपुलकी होती, एकमेकांबद्दल विचारायची, एकमेकांबद्दलचं बोलतात ना प्रेम होतं खूप. आणि गावाला नंतर तुम्हाला सांगतो ना 4-5 दिवस, मला आठवतं आहे जेव्हा मी मुंबईत 2003ला गेलो, त्या अगोदर मला 2003ला म्हणजे मुंबईला यायचं 1990मधला जन्म आहे माझा. 2003पर्यंत गावी शिक्षण माझं. मुंबईला रेअरली मला वाटतं या वर्षामध्ये 1990 ते 2003मध्ये मला वाटतं रेअरली 3 वेळा गेला असेल, 2 ते 3 वेळाच. नाही तर मग आम्हीचं गावी सगळं, कारण बाबा आमचे मुंबईला कामाला होते सोनार कामामध्ये. त्याच्या पण अगोदर हेल्परचंच काम करायचे. सोनार काम आमच्या गावात सर्रास, मला वाटतं 90% आमचं गाव आहे ना सोनार काम करणारं होतं. सगळे कारागीर, सोन्याचे कारागार, याचे पण सोनार काम. पण त्यामध्ये कारागिरांचं प्रकार असायचे. एक तारपट्टावाला असायचा, कोण गंटन भरायला असायचा, कोण बांगड्यांचं काम करायचा, तर कोण शोल्डरचं काम करायचा, तर कोण भरपूर त्या वेगवेगळे प्रकार होते सोनार काम करणाऱ्यांचे पण. तर त्याच्यामध्ये जास्त लोक म्हणजे जात होते, त्यातच जायचे. आणि त्यावेळेस इन्कम पण चांगली होती. अगदी तेव्हा मला वाटतं तेव्हा 1000 रुपये वगैरे असं असेल काहीतरी ग्राम, समजलं का. म्हणजे तोडा खूपच कमी, म्हणजे तोडा मला वाटतं काहीतरी 1000 वगैरे असेल. 5000 रुपये वगैरे तोडा नंतर होता, तो 10,000 झाला. नंतर तो आता किती लाखाच्या पार गेला. जेव्हा आमच्या गावात लोकांकडे अगदी त्यांना घट मिळायची, ते सोनं असायचा,
ते जर साठवले असते तर आज कुठच्या कुठे गेले असते, पण लोक तेव्हा ते आठवड्याला विकायचे शनिवार रविवारच्या आणि मस्त त्याचं घर काय चालायचं घर आणि पगार तर साठवलेलाच असायचा. तर हे सांगायचा उद्देश की पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली की लोक गावातनं स्थलांतरित का होत आहेत. तर आमच्या गावाचं असं आहे की सोनार काम करतात, म्हणजे सगळे काय सोनार नाही आहेत, कामाने सोनार काम करत होते. खरे आमच्या गावाकडचे लोक शेतकरी कुणबी आहेत. सगळे शेती करायचे, शेतीसाठी गावी यायचे मे महिन्यात, म्हणजे आगोटच्या टायमाला यायचे, लावणीला यायचे, गणपती सणाला यायचे, गावाला सगळी कापणीला माणसं यायचे. मुंबईला- गावालाच हां, म्हणजे असतात ना. मुंबईला फक्त नोकरी करणं हा विषय होता. फक्त जेंट्स माणूस मुंबईला, बाकीची सगळे फॅमिली गावी मुलं वगैरे त्यांची बायका वगैरे सगळं गावी. पर्यंत तरी चांगलं होतं. हा, व्यवस्थित होतं. आमच्या मला वाटतं आमच्या 7वी होईपर्यंत तरी बरीच मंडळी गावी होती. गावी होती भरपूर. पण जसं मला वाटतं मी 10वीला वगैरे गेलो असेल ना, तिथून 2010च्या नंतर खूप बदल झाला. हळूहळू आता 2026 आले ना, ह्या 26 वर्षामध्ये एवढा बदल झाला ना की आमच्या गावातल्या दरवर्षी तेव्हा 5-10 फॅमिली अशा मुंबईला शिफ्ट व्हायला लागल्या. म्हणजे फॅमिली म्हणजे कसं माहिती आहे का, लोक पूर्वी फक्त घरातला एक व्यक्ती जायचा मुंबईला कामासाठी. तर आता ह्यावेळेस काय झालं, पुढच्या गेल्या 15-20 वर्षामध्ये लोक फॅमिली घेऊन जायला लागले. आणि म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगू, नालासोपारा विरार साईडला रूम तिकडे स्वस्त मिळायला लागल्या. लोक तिकडे स्वस्त मिळायला लागल्या म्हणजे काय माहिती आहे का, आता मुंबईत रूम घेणं म्हणजे तुम्हाला लोन वगैरे ती प्रोसिजर करायला लागते. तर त्यावेळेस लोकांकडे एवढी इन्कम नव्हती. आता सोनं काम करताना त्यांना काय सॅलरी स्लिप नाही मिळायची त्यांना, किंवा त्यांना असं अकाउंटमध्ये पैसे नाही यायचे, मग त्यांचं लोन होणार कसं, मग तेव्हा मंडळी घेणार कसं. मग त्यावेळेस नालासोपारा विरार ह्या ठिकाणी असंच एक ठिकाण होतं जिकडे कॅशमध्ये रूम मिळायचे, फ्लॅट मिळायचे. कमी पैशामध्ये. हां, म्हणजे अगदी 70-80 50,000 पण त्यावेळेस लोकांनी रूम घेतलेले आहेत, लाखापर्यंत पण घेतलेले आहेत. आता त्यांची 10-12 लाख किंमत झाली असेल. सो तेव्हा तो एक फॅड आला होतं नालासोपारा विरारला, म्हणजे फ्लॅट घर घेतलं एकाचं बघून दुसऱ्या असं खूप जण व्हायला लागलं. मग जो तो आपापली फॅमिली, मग मी एकटाच का जाऊन येऊ, मग पुरुष मंडळीला ते सगळं कामावर येणं करणं. मग त्यांना वाटायचं की आपली फॅमिली काय. स्टार्टिंगला पण ज्याने रूम घेतले ना नालासोपारा विरारला, फक्त तो एकटा घरातला माणूसच राहायचा, किंवा त्याचा भाऊ किंवा त्याचा मुलगा वगैरे राहायचे. नंतर हळूहळू त्यांना वाटलं की अरे आम्ही घरी कामावरनं या परत जेवण करा. मग ते हळूहळू फॅमिली न्यायला लागले. मग फॅमिली जसं न्यायला लागले ना, मग तेव्हा मग बाकीच्या बघून अरे मग ह्यांचं चाललंय, मग घरातले 4-5 जण कमवत आहेत, मग घरात थोडी इन्कम पण येते, लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. हे गोष्टी करत करत लोकांना वाटलं की नाही अरे आपण थोडंसं म्हणजे स्टेबल होतंय आर्थिकदृष्ट्या. पूर्वी खूप लोक गरिबी होती, पण गरिबीत प्रेम होतं, लोकांकडे पैसा कमी होता, आपुलकी होती. म्हणजे लोक इकडून तिकडून उसने काढून सगळं करायचं. म्हणजे अगदी लग्न वगैरे पण आहे ना, इकडून तिकडून काढूनच लग्न करायचे. कुठलाही घरचा कार्यक्रम कुठलाही असू दे, लोक एकमेकांकडून उसने काढून पैसे घरपरपंच करायचे. आणि पण ते कुठल्या अडायचं नाही काय, लोक मनाने दिलदार होती सगळी, आणि सगळं खूप छान चाललेलं. म्हणजे गावाकडे शेती पण भरपूर व्हायची, केळी हे सगळं होतं तेव्हा पण तेव्हा तरी पण शेती खूप होती ना, तरी पण राहायचं काय ना काहीतरी. म्हणजे आम्ही तर खेत्रपाल आमचं तुम्ही बघितलं असाल किती लांब आहे, तिकडे आम्ही शेती करायचो. मला आठवतं लहानपणी असताना वडिलांसोबत आम्ही आईसोबत गेलेलो आहे तिकडे. तर हे तर त्या आमच्या पिढीपर्यंत, त्या अगोदर तर आमच्या खूप लांबच्या रानामध्ये पण शेती केली जायची. तर ते नंतर बदल होत गेला. तर हा बदल काही सहजासहजी झालेला नाही आहे. लोकांना थोडंसं शिक्षण मिळालं आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण पण ह्या गोष्टी जगासमोर राहिलं पाहिजे, टिकायला पाहिजे, म्हणून लोक गेली. आणि गावाला तसं म्हटलं ना, सगळेजण गावी राहा, गावाला रोजगार आहे, गावाला रोजगार निर्माण करा, शेती करायला पाहिजे, हे सगळ्यांना शक्य नाही आहे. आणि झालं तरी माणसं तिथे टिकणं राहिली असती तर ते झालं असतं. नाही तरी पण किती जरी म्हटलं ना, तरी सगळ्यांना गावीच राहणं हे म्हणजे ते एका नियमात बसण्यासारखं नाहीच आहे. सगळेजण जर होमस्टे सुरू केले, सगळ्यांनी जर पर्यटनात घुसले, सगळेच जर शेतीच करायला लागले, तर मग शहरातला तिकडे पण काहीतरी आहे ना, डेव्हलपमेंट आहे, तिकडे मार्केट आहे, तिकडे सुद्धा आपल्याला लोकांना प्रोग्रेस आहे ना. लोक जिथे जाईल तिकडे प्रोग्रेसच बघत असतात. लोक शहरात का गेली, त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी किंवा एक आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी. माणसाला आयुष्यात काय हवं असतं, पैसा हवा असतो, एक आर्थिक स्थैर्य हवं असतं, आणि फॅमिली एकत्र राहणं, सगळे एकत्र आहोत. कधी काय आजार उपचाराला वगैरे जवळपास हॉस्पिटल आहे, शाळा कॉलेज हे बघत असतं. गावाला हे नाही आहे. म्हणजे इथे तुम्हाला शांतता आहे, निवांत आहे, सगळं लाईफ तुमची स्टेबल आहे. ते म्हणजे तुम्ही कमीत कमी गरजामध्ये तुम्ही चांगलं जीवन जगू शकता. म्हणजे शुद्ध हवा वगैरे. परंतु तुम्हाला जेव्हा शिक्षणाचा विषय येतो, किंवा डेव्हलपमेंटचा विषय येतो, किंवा तुम्हाला इथं जरी काही उत्पादन पिकलं विकायचा विषय येतो, तेव्हा तुम्हाला शहरात जाणं गरजेचं आहे. मग त्या हिशोबाने हळूहळू लोक शिफ्ट झाले नालासोपारा विरार परिसरात. आमचं गावचं मंडळ होतं खूप जुनं, आज त्याला 45 वर्ष 50 वर्ष व्हायला आता येतील. तर ते मंडळसुद्धा आता बऱ्याच जणांचं असं आहे ना की गावच्या मंडळाच्या रूम असायच्या काळबादी या परिसरात, म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये सर्रास. आमच्या पूर्ण अगदी कोकणातल्या बऱ्याच गावातल्या असतील अशा मंडळाच्या रूम पण आता बऱ्याच जणांनी विकल्यात. मग गावागावात काही जणांच्या असं आहे की तंटे राजकारणावरून, आणि त्यामुळे गटतट झाले, आणि मग त्या काही जणांच्या खोल्या त्यात विकल्या गेल्या, काही जणांच्या जुन्या झाल्या म्हणून पडल्या. आमची तशीच एक पडली.
तर त्या डेव्हलपमेंटमध्ये नाही गेल्या. म्हणजे आता SRAमध्ये त्यांचे खूप आता इश्यू झालेत, काही GR नवीन निघाले ते डेव्हलप होणार की नाही ते अजून प्रश्न आहे. तर अशा गोष्टी घडत गेल्या. म्हणजे माणूस आहे ना मुंबईत स्थलांतरित असा हळूहळू झाला, पण ह्या गेल्या 25 वर्षात जास्त झालं. त्याचं मेन कारण की कुटुंब एकत्र राहते, घरातले 4 जण अजून कमवत आहेत, घरात पैसा येतो आहे आणि त्या हिशोबाने लोक थोडेसे स्टेबल होत आहेत आर्थिकदृष्ट्या. ह्या हिशोबाने मेन लोक गेलेले आहेत. आणि शेतीमध्ये उत्पन्न कमी आहे. म्हणजे आपण मेहनत करतो त्या हिशोबाने. समजा आम्ही आता वर्षाला आमचं समजा 2 शेत आहेत, आम्ही शेत करतो आहे, आमच्यासाठी जे समजा 10,000 रुपये आमचा खर्च होत असेल ना, तर तांदूळ विकून तेवढे पण नाही येणार. मग लोक शेती कशाला करणार आहेत ना, रोजगार नाही आहे. म्हणजे तेवढ्यात तुमचं उत्पन्न येत नाही की ज्याच्यातनं घर चालेल. तुम्हाला शेवटी तांदूळ गोणी विकत घ्यायला लागतं. आता ते ठीक आहे, रेशनवरती तांदूळ मिळतात, पण तेव्हा मिळत नव्हते. आणि रेशनवर तांदूळ मिळणं हा एक मेन रिझन झाला की लोक शेती सोडायला लागले. तांदूळ मिळते त्यांना, म्हणजे गव्हर्नमेंटने सुरू केलं. म्हणजे सगळ्यांना नाही, काही अजी अल्प उत्पन्न असलेल्या मंडळींना मिळतात. आता बरेच जण मुंबईत चांगली इन्कम आहे त्यांना, तरी त्यांना उत्पन्न मिळतं. आम्हाला मिळत नाही अजून, पण बऱ्याच जणांना मिळतं. तर आहे, त्यामुळे तांदूळ मिळतो दर महिन्याला. ह्या गोष्टी आहेत. बरं, तुम्हाला काय वाटतं की अशा काही गोष्टी असतील, काय मेन गरजा असतील त्यासाठी कोकणी माणूस मुंबईत स्थलांतरित झाला? वरची कारणं बघितली तर इकडे शाळा कॉलेज जवळ नाहीत, तालुक्याला राहायला लागतं, तिथे भाडं द्या. याच गोष्टी मुंबईत राहिलो तरी ते गोष्टी शक्य होतं, सगळे एकत्र राहत आहेत. हॉस्पिटलमधलं इथे कोणाला काही सर्पदंश झाला किंवा काय गौरव जर लेडीज असेल तर इथे रस्त्यांची सोय नाही. मग त्यामध्ये राजकारणी लोकांचा विषय येतो की तुम्ही मग त्यांना मतदान कसं करता. मग मतदान करताना पण त्या बऱ्याच गोष्टी असतात की गाव करेल ती पूर्व दिशा, मग तिथे तुमचं मत असं असतं की गाव ठरवेल ते, किंवा ते तुमचं मंडळ ठरवेल ते, असं पण बऱ्याच गावात असतं. मग त्या गोष्टीमुळे ना गटतट असतात, कधी ते वाद विकोपाला जातात, डेव्हलपमेंट होत नाही, तिकडे विकास होत नाही. मग ते तुमचं तसंच राहतं. आणि ह्या बऱ्याच साऱ्या गोष्टीमुळे ना लोक काही ना कारणास्तव स्थलांतरित झाले, शिफ्ट झाले. तर मुंबईला एक आहे की आपलं लोक त्यानिमित्ताने जाणं हे काय आपण थांबवू शकत नाही, आणि हे पुढे तर जाणारच आहेत. पण एक आहे की असा एक कुठली तरी गोष्ट येईल, कारण बघा हे काही फिक्स नाही आहे. बदल हा निसर्गाचा नियमच आहे. कोरोना आला होता ना, कोरोना काळामध्ये काय झालं होतं, अख्खी गावं भरली होती. म्हणजे 2-3 वर्ष असं वाटत होतं की ह्या काय जाणारच नाही, असंच राहील आणि लोक गावीच राहतील वाटतं असे. म्हणजे लोक नोकऱ्या धंदा सगळं सोडून गावीच राहिलेले. त्यातले बरेच जण त्या याच्यामध्ये गावी राहिले, पण बऱ्याच गावामध्ये असे आहेत मंडळी कोरोना काळापासून गावीच राहिलेत आणि त्यांनी काहीतरी रोजगार व्यवसाय शोधला आणि गावी स्टेबल झाले. तर असं काहीतरी प्रसंग होईल, काहीतरी घडेल आणि लोक त्यानिमित्ताने गावी येतील. म्हणजे आता आम्हाला असं बोललं जातं की आमच्या गावाकडची काही अशी गावं वाड्या जे तयार झाल्या ना, जे प्लेग आला होता एकेकाळी, त्या प्लेगच्या वेळेस लोकांची गावं मेन मुख्य होती एका ठिकाणी, तिथून ते शिफ्ट होऊन त्यांची दुसऱ्या गावी स्थलांतरित झालं, तिथे गाव बनलं. म्हणजे काही ठरवून होत नाही लाईफमध्ये, बदल हा होत असतो. म्हणजे तेव्हासुद्धा कसा तर काहीतरी बदल होईल आणि लोक गावी येतील. म्हणजे असा कुठली तरी एखादी खूप मोठी इंडस्ट्री येईल, म्हणजे चांगली आहे, म्हणजे आपल्याला पर्यावरणपूरक. असं आपण बरेच जण बोलतात की दादा तुम्ही, आम्हाला बरेच असे पण कमेंट असतात, अरे दादा तुम्ही SSC प्रकल्प त्याबद्दल बोला. आपण बोलल्याने फक्त फरक पडणार आहे का कुठल्या गोष्टींचा? फरक पडणार असं तर वेगळी गोष्ट होती. खूप अगोदर पण व्हिडिओ केलेले आहेत आणि अगोदरसुद्धा भरपूर जणांनी आंदोलनं केले आहेत, त्यामध्ये आपण सुद्धा काही गोष्टी बोललेलं आहे. पण त्याचा काही परिणाम काय होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या ते घडतातच, कारण की ही शेवटी मानसिकता आपण कशी ठेवतो याच्यामध्ये डिपेंड करतं. आता आमच्या गावामध्ये समजा जागा जमीन विकायला बंदी आहे, आम्ही तो निर्णयच घेतला मंडळाने. तर हे प्रत्येकाच्या गावी झालं पाहिजे. आता मी माझ्या गावचं हँडल मी करू शकतो ना, माझ्या गावात काय आहे मत, माझं मत माझ्या गावातच मांडू शकतो. मी बाकीच्या गावांचं कसं हँडल करणार, तिथे काय घायला पाहिजे. तिथल्या गावातल्या पंचक्रोशीतल्या लोकांना ते समजलं पाहिजे की तिथे काय, अगोदर जागा विकण्यापूर्वी आपण तिथे काय करतोय. तिथे गटतट असतात, राजकारणाचे विषय घडलेले असतात, त्यामुळे तिथे एकी नसते आणि तिथे त्याचा फायदा कोणतरी दुसरा घेतो. त्या टायमाला बोलत होते ना लोक. म्हणजे बरेच जण असं बोलतात की, आणि हे पण होतं की जर यूट्यूबच करतात, मग तुम्ही कोकणावरचे व्हिडिओ बनवता, मग तुम्हाला ते बोलायला पाहिजे, त्याचा तुम्ही फायदा घेता. अरे आमचं हे गावच आहे, फायदा कसला, आम्ही इथे राहायचा मोठं झालो आहे, आमचा जन्म इथेच झाला, त्याचा फायदा काय, आमचंच गाव आम्ही दाखवतो आहे. असं काही बाहेरून येऊन पाहण्यासारखं काय दाखवत नाही. इथली ग्राउंड लेवलची परिस्थिती काय ती आम्हाला माहिती आहे फक्त, की काय असतं ते. बारसूसारखे तिकडे प्रकल्प आले होते, नारामध्ये प्रकल्प आले होते, तिथल्या स्थानिकांना प्रश्न काय, त्यांना त्यांचं माहिती आहे काय ते, काय विकल्या जागा, कशामुळे विकल्या, का मजबूर झाले ते, हे शोधलं पाहिजे पहिलं. तर हे शोधण्यासाठी तुम्हाला ऑन ग्राउंडवर जायला लागेल. सोशल मीडियावरती नुसतं मेसेजिंग करून कमेंट करणं हे इझी आहे, पण रिअल ग्राउंडवरती काय परिस्थिती आहे ती तिथल्या लोकांना माहिती असतं. तिथे जावा, बघा, आणि नंतर का केलं, का ही वेळ आली, हे सगळं बघा. तर मंडळी, असं कोकणामध्ये कुठलेही प्रकल्प जर येत असतील ना, तर ते नकोच व्हायला, असं आमचं प्रामाणिक मत आहे. परंतु गावाकडची मंडळी मुंबईत गेलीत, त्यानंतर गावं उसड पडलेली आहेत, भविष्यात इकडे सुरक्षिततेचा प्रश्न येतो.
की गावात आपलं कोण नाही. अगदी म्हातारी मंडळी होती, ती पण आता वयस्कर म्हातारी राहिलीच नाही कुठल्या गावामध्ये. म्हणजे अगदी अशी 60-70 वर्षाच्या वरची मंडळी तुम्हाला दिसणारच नाही कुठे, रेअरली गावी कोणच दिसत नाही. पूर्वी असं होतं की 60 वर्ष झाले की तो व्यक्ती जो काम करायचा मुंबईला, गावी शिफ्ट होऊन रिटायरमेंट, गावी पुढचं आयुष्य जगायचा. आता ते झालंच नाही. म्हणजे सगळे मुंबईत राहतात. वयस्कर जरी झाले तरी त्यांना मुंबईतच ठेवतात, घरी असतात ते बिचारे बसून. पूर्वीची वयस्कर झालेली मंडळी गावी फिरायचे वगैरे, फिट राहायचे. म्हणजे पुढचे 60 वर्षाच्या नंतर पुढच्या अगदी 30-35-40 वर्ष काय जगतील ते पुढचे गावी मस्त जगायचे, छान मस्त निसर्गात राहायचे आणि आयुष्य काढायचे. आता ते नाही राहिलं आहे. लोकांचं आयुष्य कमी झालं आहे. कोरोनासारख्या काळामध्ये काय ते बूस्टर डोस घेतले नाही, काय घेतले, काय जणांना असं वाटतं आहे अचानक माणसं जात आहेत. बदल झालेला आहे सगळा. म्हणजे आपण खातो आहे सगळं हायब्रिड, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात त्या रासायनिक खतं बितं वापरून केलेल्या आहेत. शुद्ध सात्विक काय राहिलेलं नाही. त्यामुळे जगणं माणसाचं कमी झालेलं, आयुष्य कमी झालेलं आहे. त्या गोष्टींचा विचार करता बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. आणि आम्ही आता मुंबईत जेव्हा जातो तर मुंबईत जात असताना आम्हाला आमचं एक मन पाठी राहतं की गावाला पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही व्हिडिओसुद्धा करून आम्हाला गावच्या व्हिडिओना जास्त जास्त रिस्पॉन्स येतो, तर त्या गावच्याच व्हिडिओ जास्तीत जास्त करायला पाहिजे. आमचं खूप मन करतं इथे राहायला पाहिजे, पण ते शक्य नाही आहे. असं विचार करायला गेलं तर वाटतं, पण रिॲलिटीमध्ये ते नाही आहे होऊ शकत. कारण की बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ती वेळ आत्ता नाही आहे. येईल कधीतरी वेळ अशी, म्हणजे मुलं थोडी स्टेबल झालेली असतील, ती त्यांचं करायला मोकळी झालेली असतील. आम्ही तेव्हा आमचं वय झालेलं असेल त्यावेळेस कदाचित आपलं फ्युचरचा प्लॅन आपण करू शकतो की गावीच काहीतरी करूया. अशा बऱ्याच जणांचं असू शकतं. मी तर म्हणतो ना, लोकांनी रिटायरमेंट होऊन गावीच राहायला पाहिजे, म्हणून तेव्हा गावं भरतील. आता कसं होतं आहे, लोक रिटायर झाल्यानंतर पण आपल्या घरीच फॅमिलीला ठेवतात मुंबईत. मग त्यांना असं वाटतं की ह्यांच्यावर लक्ष ठेवायला कोण नाही, डॉक्टर काय झालं की कुठे न्यायला जावं नाही, असे प्रश्न आहेत बरेच. त्याच्यामुळे लोक पुन्हा गावी येत नाही रिटायरमेंटनंतर. पण ते व्हायला पाहिजे बदल, त्यासाठी वेळ जाईल, टाईम जाईल. असं कुठल्या तरी घटना घडेल तेव्हा पुन्हा गाव येतील आणि मग पुन्हा गावाकडची गावं भरतील आणि त्या गावांना गाव पण येईल. तुम्हाला बघा इकडे आमचं गाव किती मोठं आहे, खूप मोठं गाव आहे. जवळपास 500 घरं असतील. त्या घरामध्ये 500 हुंबरटे बोलतात ना काहीतरी, हां हुंबरटे. सो त्या घरामध्ये मंडळी खूपच कमी आहेत. म्हणजे एवढी कमी आहेत नाही की विचारू नका. तर तो बदल पुन्हा कधी आता सणासुदीला आम्ही येतो सगळे एकत्र. आमच्या गावातली सगळी मंडळी, शिमग्याला पूर्ण गाव भरतं. मे महिन्यात आमचं महादेवीचा जीर्णोद्धार असतो 14 मेला, पूर्ण गाव भरतं. त्यानंतर मग गणपतीला, नवरात्रीमध्ये आमचा सार्वजनिक गावचा कार्यक्रम असतो, नवरात्रोत्सव, तेव्हा येतात. आमचं गाव एकोपेच आहे. आमच्या गावात गटतट वाद तंटे नाही आहेत. मंडणगड तालुक्यामध्ये पूर्ण आमच्या गावाचं नाव आहे. भले काय तुमच्या अंतर्गत असतील तेवढ्यापुरते ते सॉल्व होतात, पण पुन्हा गाव एकत्र येतं. म्हणून आमच्या गावामध्ये असं काही वेगळा विशेष काही येऊ शकत नाही, कारण की विरोध होतो तिथे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की कुठे कुठे विरोधक असतात तेव्हा डेव्हलपमेंट होते. म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्याच्या. ज्या ठिकाणी विरोधक नाही तिथे डेव्हलपमेंट थांबते पण, आणि ज्या ठिकाणी विरोधक आहे तिथे डेव्हलपमेंट होते पण. आणि कधी कधी विरोधक नाहीत तिथे गावाचा खऱ्या अर्थाने विकास मोठ्या लेवलला व्हायला पाहिजे अशी इच्छा असते. पण ते आपल्या सगळ्यांच्या मानसिकतेवरती डिपेंड करतं की आपण त्या गोष्टी कशाप्रकारे हाताळतो आहे आणि आपल्या गावाचा कसा विकास करून घेतो आहे. सगळेजण घेऊन कुठल्या गोष्टीवरती फोकस देऊन काम करतो आहे की नाही का फक्त पेपरवर राहिलं. आता आमचा ह्या गावाचा बंधारा हा पूर्ण खूप सुरक्षित करणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आमची ही पूर्ण शेती खलाटी वाचणार आहे, तर ते पेपरवरतीच आहे. आमच्या गावाकडे ही खाडी आहे, पावसामध्ये इथे उभं राहू शकत नाही एवढं पाणी येतं. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या माणसांना जीव गमवावा लागला आहे. साक्रीच्या साईडला आमच्या गावातल्या होडी बुडालेली आहे काही वर्षापूर्वी. तर त्यासाठी आम्ही इथे मागणी करतो, साखर ॲटलिस्ट चालत जाईल त्याची मागणी करतो, ते अजून होत नाही. म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टींची कमी आहे इकडे गावाला. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मुलांची संख्या संपली. आमच्याकडे हायस्कूल होते, त्या हायस्कूलला मुलं होती, आजूबाजूच्या गावातली जी मुलं झाली याची बंद झाली, हायस्कूल बंद झालं. असं डेव्हलपमेंट होत होतं पण ते राहिलं, म्हणजे पुढे नाही राहिलं, कंटिन्यू नाही राहिलं. तर त्या गोष्टींची काही कमी आहे, काही गोष्टी प्लस मायनस आहेत. आणि इकडे बघा पूर्ण खडवेवालाची शेती होती इकडे, शेती अजून पण करतात लोक. असं पूर्ण आमचं गाव आहे. हां अर्धी सोडले. खूप सुंदर गाव आहे आमचं. कधी गावी आलात तर या जरूर फिरायला, मस्त वाटतं, कधीही या तुम्ही. आणि आमच्या गावामध्ये आता फॅड आलं जरा, हे नवीन घरात अशी बनतात सिमेंट कॉन्क्रीटची. पण मी तर म्हणतो कॉन्क्रीटच्या घरांसोबत वरती पत्रे टाकण्यापेक्षा कौलं टाकले तर ते कोकण पण राहील, जरा गाव टिकून वाटेल, काहीतरी वाटेल, जरा त्या शो येईल. पत्र्याच्या घरांना काही शो राहिलेला नाही. पूर्वी जमीन असायचे, जमिनी पण लोकांनी का बंद केल्या? गुरच नाही राहिली, शेण नाही राहिलं. त्याच्यामुळे लोकांना नावीलाज आहे, लोक सगळे टाईल्स मारतात, लादी मारतात. तर तो हा बदल होत असतो काळानुसार. आपण काय सगळ्या गोष्टी कळत आहेत आपल्याला, हे चुकीचं आहे, पण ते सगळं शक्य नाही आपण विचार करतो तसं.
काळानुसार वेळेनुसार बदलावं लागतं. प्लस मायनस गोष्टी आहेत त्या ॲक्सेप्ट करून पुढे जायचं, मार्गक्रमण करायचं आणि आपलं जे आयुष्य आहे ते चांगलं जगायचं. पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं देऊन द्यायचं, एवढंच फक्त करू शकतो, बाकी काय नाही. ह्या नोटवरती हा एक माझा नॉनस्टॉप व्हिडिओ असा झाला, त्याच्यामध्ये माझं मत मांडलेलं आहे. गावाला असं खूप वाटतं इच्छा की गावाला काहीतरी डेव्हलपमेंट व्हावी, काहीतरी असे फळ प्रक्रिया किंवा मसाल्यासाठी आपण काहीतरी करावं. माझी खूप इच्छा आहे की गावाला प्रोडक्शन इथेच काहीतरी करू सुरू. बघूया, सगळ्या गोष्टी वेळेनुसार होतील अशी आशा बघूया आणि करूया आपण काहीतरी. वय आहे अजून आपला, तर करू शकतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, बाय.